शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजचा व्हिडिओ हा करटुले लागवडीविषयी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तळेगावात राहणारे शेतकरी कृष्णा फलके यांनी करटुले लागवड केले। तर जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती। करटुले लागवडीविषयी बोलताना कृष्णा सांगतात की सुरुवातीला यांनी 4 ते 5 गुंठ्यामध्ये करटुले लागवड केली होती, परंतु 4 ते 5 गुंठ्यातली लागवड यशस्वी झाल्यानंतर आता त्यांनी संपूर्ण 2 एकरामध्ये करटुले लागवड केले। करटुले लागवडीचा हंगाम हा मे ते जूनच्या दरम्यान असतो। यामध्ये साधारणतः करटुल्याची लागवड केली जाते। करटुले ही वेलवर्गीय वनस्पती असल्यामुळे हिवाळ्यामध्ये यामधून मोठ्या प्रमाणात उत्पादन निघत नाही। जून ते ऑक्टोबर या कालावधीत आपण करटुल्याचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो। लागवडीपासून साधारणतः 45 दिवसांमध्ये करटुल्याला कळी येते। कळीपासून फळात रूपांतर व्हायला करटुल्याला 8 दिवसांचा कालावधी लागतो। करटुल्यावर साधारणतः नागाळी, फळमाशी यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे यावरती नागाळीसाठी वेळेत औषध फवारणी करावी, तर फळमाशीसाठी प्लॉटमध्ये पिवळे ट्रॅप लावावेत। याच्या माध्यमातून यांचा प्रादुर्भाव थांबवता येतो। करटुलं हे पीक कोणत्याही वातावरणात तग धरू शकतं। या पिकासाठी विशिष्ट वातावरणाची आवश्यकता नसते, तसेच कोणतीही जमीन करटुले पिकासाठी पोषक असते। कोणत्याही जमिनीमध्ये आपण करटुल्याची लागवड करू शकतो। करटुले पिकाला पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, त्यामुळे अशा शहराच्या ठिकाणी आपण याचं एक्सपोर्टिंग केलं पाहिजे, असं कृष्णा यांनी सांगितले। कृष्णा यांना आतापर्यंत किलो मागे हायेस्ट 180 रुपये दर मिळाला आहे। त्याचबरोबर एकरी 4 लाखाचं उत्पन्न मिळालं। तर शेतकरी बंधूंनो, ही करटुले लागवडीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।